श्रोते हो नमस्कार. आज आहे बिगेस्ट पोर्टल रिच्युअल डे 11 नोव्हेंबर. तर बघा या दिवशी केलेलं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं अशी जाणकारांची मतं आहेत. कारण आपली ऊर्जा या दिवशी युनिवर्सशी कनेक्ट होते आणि 11 ह्या मध्ये एक हा जो आकडा आहे तो सूर्याला रिप्रेझेंट करतो आणि हा 4 वेळेस आलेला आहे. त्याच्यामुळं याची ऊर्जा जी आहे ती खूप वाढलेली असते या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये. तर सूर्य म्हणजे काय, तर प्रकाश, तेजस्विता, यश, कीर्ती होय. या दिवसात खूप ऊर्जा असते जी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करते. हे पोर्टल महिनाभर चालतं, पण आजचा दिवस टाळू नका. 2 वेळेस करायची गरज नाही. म्हणजे कारण सकाळी 11 आणि संध्याकाळी 11 या दोन्हीपैकी तुम्ही एका वेळेस करू शकता मॅनिफेस्टेशन. एकच वेळेस करा. इच्छा कुठल्या भावनेने करता, किती महत्त्वाचं आहे, आणि पण, परंतु, किंतु, होईल का नाही हे डाऊट्स मनामध्ये आणू नका. म्हणजे काय होणार नाही, तर अडथळा येणार नाही. तर काय करायचं आहे बघा, तर आपल्याला तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना जे स्पिरिच्युअल असतात त्यांना हा नंबर वारंवार दिसत असतो. तर त्यावेळेस असं समजून जायचं की युनिवर्स आपल्यासोबत आहे, परमेश्वर आपल्यासोबत आहे. आपल्यामध्ये चांगले बदल होतील, आपल्या परिस्थितीमध्ये चांगले बदल होतील, आपल्या इच्छा पूर्ण होतील नक्कीच. किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट किंवा एखाद्या गोष्टीची चांगली सुरुवात पण होईल या दिवशी. तर काय करायचं या दिवशी तुम्हाला सांगायचा म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे आज. नक्की करा हे. तर 11 नोव्हेंबरला आपण आपली डायरी घ्यायची आहे. वही घ्या, डायरी घ्या, काय असेल तुमच्याकडे ते उपलब्ध घ्या आणि तुमच्या मनामध्ये असलेली एक इच्छा 11 वेळेस लिहा किंवा 1 वेळेस लिहा चालेल. 1 इच्छा किंवा 11 इच्छा. मग 1 वेळेस लिहा आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर युनिवर्सला धन्यवाद द्यायचे आहेत. मनामध्ये मॅनिफेस्ट करायचं आहे अतिशय डोळे झाकून, असं की कोणीतरी आपल्याला मदत करते, कोणीतरी आपल्या इच्छा पूर्ण करते. निसर्ग आहे, परमेश्वर आहे, युनिवर्स आहे. सगळ्यांना म्हणजे मनामध्ये आणून डोळे बंद करून तुमची इच्छा पूर्ण करा. आणि ही इच्छा तुम्हाला लिहायची आहे तुमच्या डायरीवरती, कागदावरती किंवा वहीवरती. कागदावरती लिहिण्यापेक्षा तुम्ही वहीवरती लिहा किंवा डायरीवरती लिहा. 1 वेळेस लिहा किंवा 11 वेळेस लिहा आणि मनापासून धन्यवाद द्यायचे. थँक्यू युनिवर्स म्हणा, थँक्यू गॉड म्हणा, थँक्यू ईश्वर म्हणा, धन्यवाद ईश्वर म्हणा. तुमच्या भाषेमध्ये जी कुठली तुमची भाषा असेल त्याच्यामध्ये परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आहेत, निसर्गाला धन्यवाद द्यायचे आहेत. जे तुम्हाला म्हणजे वाटेल की बाबा मला ह्या देवा म्हणजे काय, प्रत्येकाचं आपलं ठरलेलं असतं की आपल्याला एक कुठला परमेश्वर आवडतो, कुठला ईश्वर आवडतो, कुठल्या देवावर आपली श्रद्धा आहे. तर त्याला स्मरून तुम्ही ही गोष्ट करा आणि थँक्यू म्हणा, धन्यवाद द्या. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर ही जी इच्छा आहे तुमची, तर ती तुम्हाला पुढं आता आजचा दिवस तुम्ही लिहिलं 11 वाजून 11 मिनिटांनी सकाळी किंवा संध्याकाळी, तर ठीक आहे. 1 वेळेस लिहिली तरीसुद्धा ठीक आहे आणि ते विसरून जा. नंतर तुम्ही धन्यवाद दिल्यानंतर नक्कीच 1 वर्षामध्ये ती तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. पण जर तुम्हाला आणखीन आता ही झाली पहिली मेथड. जर दुसरी मेथड तुम्हाला करायची असेल तर तुम्ही काय करायचं, ह्या जे तुम्ही इच्छा लिहिलेल्या आहेत, आता तुम्ही 1 इच्छा लिहू शकता किंवा कुठलीही, किंवा मग 11 इच्छा लिहू शकता तुम्ही. त्यातल्या मॅक्झिमम इच्छा तुमच्या पूर्णच होणार आहेत. मग काय करा, तर हे महिनाभर चालतं पोर्टल नोव्हेंबरचं, पण सुरुवात तर आज करायची आहे. तर 11 वेळेस लिहिलेले असतील तुम्ही इच्छा किंवा 1 वेळेस लिहिलेली असेल, ती तुम्हाला जर वेळ असेल तर म्हणायले मी, तुम्ही आज एकदा जरी लिहिली तरी पण चालेल, 11 वेळेस लिहिली तरी चालेल, किंवा मग पुढे इथून आजपासून पुढे 11 दिवस म्हणजे आजचा दिवस धरून पुढे 10 दिवस असे 11 दिवस जरी तुम्ही ही इच्छा लिहिली तुमच्या वहीमध्ये, डायरीमध्ये, तरीसुद्धा खूप चांगलं आहे. नक्कीच तुमची ती पूर्ण व्हायला मदत होईल. आणि सतत हे कंटिन्यू करा 11 दिवस. नाहीतर मग एकच इच्छा फोकस करा तिच्यावरती. कारण कधीही जास्तची गडबड करण्यापेक्षा एकच कुठलं तरी आपलं म्हणजे एक समजून उमजून ती इच्छा तुम्ही लिहा आणि ज्याच्यामुळं तुम्हाला वर्षभरात त्याचे फायदे मिळतील. गडबड करू नका, शंका घेऊ नका आणि श्रद्धेने करायची आहे आणि परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आहेत. आता ही जी संधी आहे ती परत 1 वर्षानेच येणार आहे ना, म्हणून नक्कीच करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तुम्हाला ह्याचा लाभ नक्कीच मिळेल. कारण आज बिगेस्ट पोर्टल रिच्युअल डे आहे आणि तुम्हाला माहिती ऊर्जा म्हणजे काय किंवा गुड व्हायब्रेशन्स म्हणजे काय ते या दिवसामध्ये भरलेले आहेत. जाणकारांनी सांगितलेलं आहे, म्हणून मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ गडबडीत का होईना पण करते आहे. तर नक्की 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 हा प्रयोग करून बघा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.